पद्धतीनं खरं पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे तुम्हाला की शिवसेना जी पूर्वी होती, तत्कालीन शिवसेना मी म्हणेन त्याला, आणि आत्ताची शिवसेना, आणि आत्ता शिवसेनेमध्ये जे वेगवेगळे प्रवाह आता दिसत आहेत, दोन शिवसेना झालेल्या दिसत आहेत, तुम्हाला असं वाटतं का की हा जो सगळा महाराष्ट्रातला जो शिवसैनिक म्हणून तुमचा मतदार होता, शिवसैनिक तुमचे होते, हे शिवसैनिक आता तुमच्यासोबत आहेत, पहिल्या इतकेच तेवढे स्ट्रॉंग तुमच्यासोबत आहेत? सर्वात पहिल्यांदा दोन शिवसेना नाहीच आहेत. शिवसेना आमची शिवसेनाच आहे. दुसरी आहे ती शहासेना आहे. कारण शिवसेना म्हणजे स्वाभिमानी, अभिमानी, लढवय्यी. आणि तुम्ही पाहिलं असेल की मी गेले काही दिवस मी काय, आदित्य काय, शाखा भेटी देत आहोत. आणि खरंच एक गैरवरून येतं की जुने शिवसैनिक हे भेटत आहेत, त्यांच्यासोबत त्यांची मुलं, नातवंड, नवीन पिढ्या, हे सगळे खूप जोशात आहेत. मला नाही वाटत शिवसेना कुठे फुटली. शहासेना जरूर, कारण ती गद्दार सेना आहे. त्याच्यामुळे गद्दार सेनेला कोणी शिवसेना म्हणतच नाही. गद्दार ते गद्दार, चोर ते चोर. पण हा जो गेल्या काही काळामधला जो वाद होता किंवा वाद आहे अजून सुरू, जो न्यायप्रविष्ट आहे, तुम्ही म्हणताय की तुमची शिवसेना जी आहे तीच ती न्यायप्रविष्ट किती काळ राहणार, किती वर्ष? म्हणजे त्याला सुद्धा काही सीमा आहे की नाही? म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण न्यायाची प्रतीक्षाच करत बसणार असू, आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून पडणार असेल, तर न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणं असं आहे. आणि सध्याचा तुम्ही जो एक मागाशी उल्लेख केला, निवडणुकीचा आखाडा, जरूर यापूर्वी आखाडा हा शब्द होता. आता भाजपने त्याचा हमाम करून ठेवलेला आहे. तर हमाम म्हटल्यानंतर हमाम में सब. नक्की. पण मग ही जी अशा पद्धतीची तुम्ही म्हणताय की हमाम झालाय, म्हणजे अनेकांना माहितीच नसतं, आजच्या दिवशी कोणतरी कोणाबरोबर तरी असतो, दुसऱ्या दिवशी कोणाबरोबर तरी असतो. हे जे राजकारण झालेलं आहे, हे राजकारण नाही म्हणता येणार. याला शिवसेना प्रमुख जे म्हणायचे, हे राजकारण नाही, हे गजकारण आहे. म्हणजे नुसतं खाजवत बसलेत. आणि कशासाठी ही खाज, किती खाज? म्हणजे खुर्चीची खाज किती, म्हणजे तुमची भागतच नाही, किती कंडू आहे. आणि सगळ्यात वैषम्य वाटतं, राग पण येतो. भारतीय जनता पक्ष हा स्वतःला विश्वातला सगळ्यात मोठा पक्ष समजतो, पण हा वांझोटा पक्ष आहे. कारण याच्यामध्ये सगळे उपरेच बसलेत. जे निष्ठावंत आहेत, नाशिकमध्ये झालं, मुंबईत होतं आहे, सगळीकडे झालं, निष्ठावंतांची कदरच ठेवली जात नाही आहे. नाशिकमध्ये सुद्धा देवयानीताई त्या रस्त्यावरती येऊन त्यांना अश्रू आवरेना, पण तरी देखील त्यांच्यावरती उपरे बसवलेच. मग ते आमच्यातले असतील किंवा इतरत्र असतील, कोणाची असतील. ही